तर भावांनो आपण घेतोय आता ही पेंट बघून घेऊ शकता. नंदनचं पोत आहे आता आपण किती पेंट घेतोय तुम्हाला दाखवतो. ही 2 मंडळीचं भरते आता बघा. एक ताट आपण घेतली गोळी बघून घेऊ शकतोय आता. भावांनो खापरी घेतोय आपण एक ताट, म्हणजे आपली 2 मंडळी होते बरोबर बघून घेऊ शकता. SK गोल्ड भावांनो हे आहे बघा. SK गोल्ड घेतली टाकतो हे आता झाले बघून घेऊ शकता भावांनो. आता हे केक किती घेतले 2 वंजळी, म्हणजे 2 वंजळी म्हणजे माझे एका ताटात 2 वंजळी बसते घेतली का भावना. आता ठेवतोय आता मग बघून घेऊ शकता. आता ही खराब बोकड आहे भावना. आता हे बघा त्याची तब्येत सगळी खराब झालेली. तर आपल्याला आता काय करायचं तुम्हाला म्हणलं का नाही, जर बोकडांची तब्येत सुधारायची असेल तर आता कुठं हे आणला ठेवलं मी. आता ही बोकड खराब आहे भावना. आता हे आणताना बोकड खराब आलेलं आहे, जरा 1-2 बोकड खराब आलेली. तर ती खराब बोकडाची तब्येत जर सुधारायची असली ना, आता काय आपण काय घेत. मंडळी नमस्कार, मी धीरज ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी आपण एक 10-1 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता. तरुणांसाठी व्हिडिओ खास केला होता भावांनो. ते तरुणांसाठी व्हिडिओ असा खास केला होता की तरुणांनी बोकड पालनाचा व्यवसाय करावा. तरुण जी बेरोजगार राहते ते, की आज तुम्हाला माहिती आज कोणत्या बी क्षेत्रात गेला तर तुम्ही कॉम्पिटिशन आहे किंवा काही घरची परिस्थिती नसते ते तरुणांच्या, की फी भरायचं बाबा, डोनेशन फी, एक्झाम फी, डिग्र्या आहे तर कागदाचे, पण त्या डिग्र्याचा जॉब लागत नाही. आता तुम्ही बघू शकता कोणत्या बी क्षेत्रात असू द्या, पोलीस भरती असू द्या, नाहीतर मग तलाठी भरती असू द्या. तलाठी भरतीच्या पेपरला एक 2-3 मार्कांना मुलं जाते होकते ती भावांनो. तुम्हाला मी सरळ तुम्हाला सांगितलं होतं, तलाठी भरतीला असो या पोलीस भरतीला असो 2-3 मार्क होकते ती. डिमोशन होते ती, तेव्हा डिमोटिवेट होते ती, घरी बसते ती, सोडून देते ती का नको आपल्याला. इतकी मेहनत जर घेऊन जर आपल्याला यश भेटत नाही, इतकं जर मेहनत घेऊन जर आपल्याला यश भेटत नाही तर काय उपयोग आहे आपला. इतकं कष्ट करावं लागतं, ते अभ्यास करावा लागतो, रूममध्ये जाऊन अभ्यास करावा लागतो. हे किती कष्ट घ्यावं लागते ते मुलांना. ती मी तुम्हाला सांगितलं होतं की व्यवसाय बद्दल तुम्ही वळा. मी भावांनो तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही खूप व्हिडिओला प्रेम दिलं, ते तुमच्या खूप धन्यवाद भावांनो. तुम्ही इतकं प्रेम दिलं. माझं ऑल यूट्यूबवर माझं त्या चॅनलवर आपला तेवढाच ब्लॉग आपला भावांनो व्हिडिओ इतका व्हायरल झाला. खूप धन्यवाद भावांनो. तुमचे हात जोडून कडकडीची विनंती तुम्ही एवढं मला सपोर्ट केला त्या व्हिडिओला, की आपल्या व्हिडिओला इतकी ग्रिप दिली तुम्ही. तर भावांनो आज आपण एक असं ती बोकड पालनाचा विषयच घेऊन आलो, व्हिडिओज घेऊन आलोय. तुम्ही आता बोकडं आणली समजा, बोकडांना काय टाकायचं, काय घालायचं ती तुम्हाला मी सांगितलं नव्हतं. मस्त तुम्ही बोकडं आणली, 4 5-6 हजाराला आपण सांगितली किंमत, सांगितली 6-6 हजाराला किंवा बोकडं भेटते ते. आणि चालू रेंज आहे भावांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं रेंज चालूच आहे. 6-6 हजार बोकडांची रेंज चालू आहे. 5-5.5 हजाराला बोकड भेटत नाही भावांनो. मी तुम्हाला वारंवार सांगितलंय. 5-5.5 किंमत राहिलीच नाही रे भावांनो. आज तुम्ही बोकड जर आणाय जर गेलात भावांनो बाजारात, आता बोकड भेटते. आता तुम्ही आता कुठून आहे ते मला काय माहित नाही, पण तुमच्या इथलं बाजारात जर बोकड आणायला जर गेला तर आज बारक्या छोट्यांची पिल्ल्यांची भावांनो किंमत किती आहे तुम्ही बघा, विचारून तुम्ही जाऊन तिथं. 6-6 हजार 6.25 हजार. जर चांगलं जर बोकड जर असलं, तब्येत बिब्येत जर असले तर मग त्याची किंमत तुम्ही किती वाढते ती तुम्ही बघून घेऊ शकता. आता त्यामुळं लवकरात लवकर व्यवसाय चालू करा भावांनो. बोकड पालनात लय जून क्रेस वाढायला लागली, बोकडांची किंमत वाढत चालली. कारण का कोण बी उठल ते असं बोकडं घेते, बोकडा व्यवसाय चालू करायला लागले. तुम्ही जर महाग राहिला असला तर भावांनो लवकरात लवकर ह्या व्यवसायात या. मी बी चालू केलं माझं. तर आमचं हाईच भावांनो की आमचं जुन्यापासून तुम्हाला म्हणलं 6 खोप झालेले, आता 7वी खोप आहे आमची. आम्ही एकदम 5-5 आणत असतो, असे मोठी करून विकत असतो. तुम्हाला हे सांगितलं. घरची बी असतील भावांनो, घरची जी असते जर तुमच्या घरी शेळ्या असलेत भावांनो, ती नुसतं ओनली प्रॉफिट आहे भावांनो, ओनली प्रॉफिट. ती घरची जर बोकड असली ओनली प्रॉफिटेबल असते, त्याला काय खर्च नाही, अदर गोष्टी नाही, इकत आणून नाही करायचं, कारण ती घरचीच बोकड असते. त्यामुळे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बी सांगितलं होतं की तुम्हाला आपले नुसते घरची जर बोकडं असले ना, ती ओनली प्रॉफिटेबल आहे. तर तुम्हाला भावांनो आपण बोकडं जर आणली, बोकडं जर का बाय चान्स कमी जास्त किमतीमुळे खराब जास्त ती काय तब्येतवाली, जर कोणाची कॅपॅसिटी नाही की चांगली तब्येतवाली बोकडं घ्यायची, मला तब्येतवाली बोकडं जर घ्यायची पण पावणे 6-7 हजार 6.5 हजार. आणि जर खराब मुरगुटल्यावर जर आणली, कोणाची परिस्थिती नसली, जर मुरगुटल्यावर बोकडं जर आणली खराब झालेली, तर 5.5-6 हजार 6 हजारापर्यंत बोकडं भेटून जातात भावांनो. तर त्या घरी आणल्यावर त्यांची तब्येत कशी सुधारायची भावांनो,
ही क्वेश्चन मार्क आहे. त्यांची तब्येत कशी सुधारायची? बोकडं तुम्ही आणताय मसा आता बोकडांना खायला काय टाकायचं, बोकडांना काय काय चारा टाकायचा ते तुम्हाला सांगितलं नाही मॅम. आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त बोकडं दावली, आपली 5 बोकडं आणली दावली ना, आपली 3 घरची अशी 8 मिळून बोकडं दावली होती तुम्हाला. पण त्या बोकडांना खायला काय टाकायचं बाबा? मसा आपण घरनं ज्याला शेत आहे ते शेतातला आणून घेऊन गुलबान म्हणा काय चारा बिरा तुम्हाला सांगितलं शेजारचं आणून जाऊन तुम्ही चारा बिरा आणून टाकू शकता, ती झालं. पण तुम्हाला जर 3 ते 4 महिन्यात जर ते बोकडं एकण्यासाठी आणायचे आहेत, जर तुम्ही आणताना त्यांच्या जर तब्येती खराब जर असल्या बॉडी जर खराब जर असली त्यांची, तर त्यांची सुधारण्यासाठी त्या 4 महिन्यात त्यांना सुधरून जर ऐकायचं असलं तर तुम्हाला मी ती घेऊन आलेलो आहे भावांनो. तर तुम्ही घरी बसून त्यांची तब्येत सुधरू शकता भावांनो. घरी बसूनचा विषय नाही, पण त्यांची तब्येत सुधरू शकता. ती कशी सुधरू शकता तुम्हाला भावांनो मी सांगणार नाही, ती डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह प्रूफमध्ये आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी दाखवणार करून काय काय टाकायचं, काय काय ते आपल्या खाऊ घालायचं त्यांना. छोटे भावून लय बी असं करायचं नाही. तुम्हाला भावना एक साधारण उदाहरण म्हणून सांगतो भावनो. आपल्याला तुम्ही पेंडीच्या दुकानात जर गेला तर खापरीची पेंड मिळते भावनो, खापरी पेंड मिळते. तुम्हाला सांगतो खापरी तुम्हाला एक 2 पोते आणायचे भावनो, एक गोळी आणि एक खापरी. कारण खापरी इतकं मान आहे भावनो, बोकडांना खापरी इतकं मान खूप आहे भावनो. खापरी बोकडांना आणायचे म्हणजे आणायचे, खापरी गोळी एक भावन. आता तुम्हाला सांगतो मी स्वतः पोते आणतो भावन. आता जर तुम्ही जर पोतं जर आणाय गेला गोळीचं तर भावनो 1630 रुपयाला पोत आहे गोळीचं. तर तुम्ही जर खापरी जर आणाय गेला भावनो तर खापरीचं थोडं महाग आहे भावनो. तर त्यामुळे तो का तब्येत जर सुधारायची म्हणलं तर आता रिस्क घ्यावाच लागणार आहे. 3 ते 4 महिन्यात जर आपल्याला प्रॉफिट करायचं आहे आता 3 ते 4 महिन्यात, तर आता तुम्ही एकदम बका कधीच टाकायचं नाही भावना. तुम्हाला किती माप घ्यायचं ती तुम्हाला मी सेम दाखवणार. किती माप घ्यायचं, किती टाकायची बाबा, एका बोकडाला किती ठेवायची ती तुम्हाला सर्व मी डिटेलमध्ये तिथं जाऊन आपल्या बोकडाला चारताना तुम्हाला सरळ लाईव्ह डिटेलमध्ये आपल्या व्हिडिओद्वारे मी दावणार आहे. पण भावना पोतं आणताना 2च पोते आणायची, एकदमच तुम्ही आणून ठेवू नका. उडल तसं भावना एक पोतं तुम्हाला सांगतो कमीत कमी 2 महिने पोतं गेली पाहिजे, 2 पोती. नाहीतर एकदमच तुम्ही जर 5 महिन्यात 10 पोती 4-5 पोती जर उडवून टाकली तर भावना एक पोत आहे भावना 1,500ला, ती 1630 रुपयाला, 1630 रुपयाला आहे. तर दुसरं पोत आहे भावना, त्याची किंमत खापरीची खूप आहे. तर त्याची किंमत आहे भावनो 2700 रुपयाला पोत आहे भावना खापरीचं. 2700 रुपयाला का पोत आहे. मग तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा 1600 ही 2700 किती होते तुम्ही सांगा बघा, मग विचार करा. त्यामुळे भावांनो जास्त पोती आणू नका, एकदम आणायचं जसं उडवल कमीत कमी एकच पाटी घ्यायची भावांनो. पाटीत ह्यांना मिक्स करून टाकायची त्यांना, म्हणजे जसं सगळे एक पाटी जर रोज म्हणजे ओंजळी आपली असते ती ओंजळी आपले भावना साधा मराठी माणूस आहे, मी तुम्हाला डायरेक्ट आपल्या भाषेत सांगतो. 2 वंजळी घ्यायच्या, 2 वंजळी खापरी आणि 2 वंजळी गोळी. जर जास्त बोकडं असली 10 जर असली 2 वंजळी ही 2 वंजळी 2 झालं. आणि 5 जर असली तर 1 वंजळ ह्याची खापरीची आणि 1 वंजळ गोळीची. तर ती जर तुम्ही टाकली तर भावांनो खूप झालं, खूप त्यांना खूप झालं. जर तुम्ही जर 5-6 जर वंजळी जर घेतल्या ना भावांनो, लय झालं 15 दिवसात दोन्ही पोते उडून जातील बाबा. त्यामुळे आपल्याला कमी कमी आपला तोटा झाला नाही, कमी तोट्यात आपल्याला बिग प्रॉफिट करायचा, मोठा प्रॉफिट करायचा आहे. त्याच्यामुळे भावांनो तुम्ही हे ध्यानात घ्या. आता तुम्हाला काय करतो, आता मी किती पेंट घेणार आहे ती तुम्हाला मी लाईव्ह प्रूफमध्ये आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवतो. आता जाऊया बाहेर आणि बोकडांना आपण पेंट चारूया, तर तुम्हाला ती सर्व डिटेल शेअर करतो. कोणची पेंट आणायची ती बी दाखवतो, कोणत्या कंपनीची पेंट असते भावना ती खापरीची तुम्हाला मी व्हिडिओद्वारे सर्व तुम्हाला डिटेल तर भावना जाऊया डायरेक्ट. आता पेंट काढून तुम्हाला सरळ व्हिडिओद्वारे दाखवतो. तर भेटूया भावना बोकडांपाशी. तर भावना आपण घेतोय आता ही पेंट बघून घेऊ शकता, नंदनचं पोत आहे. आता आपण ती पेंट घेतोय तुम्हाला दाखवतो. आता ही 2 वंजळीचं भरते. आता बघा एक ताट आपण घेतली गोळी बघून घेऊ शकता. आता भावना खापरी घेतोय आपण 1 ताट, म्हणजे आपली 2 वंजळीच होते बरोबर बघून घेऊ शकता. SK गोल्ड भावना हे हाय बघा SK गोल्ड घेतली, टाकतो हे टाकतो झाली बघून घेऊ शकता भावना. आता हे किती घेतली 2 वंजळी, म्हणजे 2 वंजळी म्हणजे माझे एका ताटात 2 वंजळी बसतात. घेतली का भावना. आता ठेवतोय आता बघून घेऊ शकता. आता ही खराब बोकड आहे भावना. आता हे बघा ह्याची तब्येत सगळी खराब झालेली.
तर आपल्याला आता काय करायचंय तुम्हाला म्हणलं का नाही, जर बोकडांची तब्येत सुधारायची असलेली तर आता हे ह्यांना ठेवलंय मी. आता ही बोकड खराब आहे भाऊ. आता हे आणताना बोकड खराब आलेलं आहे, जरा 1-2 बोकड खराब आलेली. तर ती खराब बोकडाची तब्येत जर सुधारायची असली ना, आता का आपण काय घेतलेली. आता ही बघा ही कसं आहे, ह्याच्या पाणी कसं दिसतंय. घरचं बोकड आहे भाऊ, घरचं बोकड आहे. पाणी कसं दिसतंय, आता ह्याच्या अंगावर नुसतं पाणी दिसतंय का ना. ही नुसतं घरचं आहे, त्यामुळे ह्या एकुलतं एक आहे ह्या शिर्डीला. तुम्हाला आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, हे दाखवलं तुम्हाला. आता ही काही खरडी भांडी कशा आहेत, ही खरड आहे बघा. हे बी खरड आहे, हे बी ह्याची तब्येत खराब आहे भाऊ. तुम्हाला मी काय म्हणतोय, 3 ते 4 महिन्यात असं जर तुम्ही प्रयोग जर केला, खापरीन गोळी जर टाकली ना, 3 ते 4 महिन्यात तुम्हाला मी गॅरंटी देतो, सांगतो. तब्येती जर ह्यांच्या नाही तर बोकड ना नुसते पाणी जर दिसलं, असं जर नाही बोकड झाले तर नाव लिहून घ्या माझं. खरंच भाऊ, मी 4 ते 5 खोप मी केलं तर म्हणून तुम्हाला सांगतो. फक्त बोकडांसाठी मी पेंड आणली, ह्यांना नाही, ह्या शर्टाला नाही आणली. कारण बोकडांसाठी भावानं पेंड खूप इम्पॉर्टंट आहे. पेंड म्हणजे ह्या पेंडत भावानं इतकं हे आहे. आता हो का, हे आता ह्याला चारतो, आता हे खात आहे का, हे आता ही दुधावचंही नसतं, आता हे खाणार बी नाही. आता हे दुधावचंही नसतं, आता खात आहे का. ह्याला दूध प्यायची सवयला आहे. हे अजून दूध पितंय, पण दिसतंय का ना ह्यांच्यासारखंच. बघा तुम्ही तसा ह्याला दाखवतो. आता ही भावानं ह्या 15 दिवसाच नाही, ही महिन्याचं बोकड आहे भावानं. आणि ही 2 महिन्याची बोकड आहे. ही एवढं दिसायला लागलंय का नाही, असं आपल्याला बोकड करायचं भावानं. असं बघून येऊ शकता. ही घरच्या बोकडाला आणि बाहेरच्या बोकडाला किती फरक आहे. त्याच्यामुळं काय करा, जर शिर्ड बिरड असली भावानं ऐकू नका. त्या शेरडांच्या द्वारे तुम्ही शिरड वाढत तुम्ही बोकड बोकड करू शकता. तुम्हाला मी भावानं वारंवार सांगतो. कारण हे निस्ता प्रॉफिट आहे भावांनो, हे निस्ता खर्च नाही, काय नाही ह्याला, खर्च नाही काय सुद्धा नाही. नुसतं बघा, ही महिन्याचं बोकड आणि ही 2 महिन्याचं बोकड किती फरक आहे भावा. ही एकुलतं एक आहे, एकुलतं एक जरी असलं भावांनो, एकुलतं एक हे बी बोकड आहे. ही 2 आहेत, 2 झाली ती, पण एकुलतं एक असल्या त्या फरक आहे. म्हणजे एक शिळीच दूध एकट्यालाच भेटतं, त्याचा विषय नाही. पण बघून येऊ शकत भावांनो, पेंट टाकायची नक्की भावांनो. तुम्हाला सांगतो 3 ते 4 महिन्यात बोकड भावांनो एका येतील, तुम्हाला एकायला येतील. मी खरं रियालिटी सांगतो भावांनो. मग तुम्हाला मी काय म्हणतो, बोकडं आणली तुम्ही, मग 4 ते 5 बोकडं जर आणली तर लय झालं भावांनो. एक वंजळ, एक गोळी, एक दुसरी वंजळ हे घ्यायची, काय खापरी घ्यायची. त्याच्यामुळे तुम्हाला लय झालं 4 ते 5 महिने तुम्ही बोकडं एकायला येते. आता लय झालं भावांनो. आता ही बघून येऊ शकता, ही बोकड ही लय झालं भावांनो. 3 ते 4 महिने, 4च मॅक्सिमम बोका एकायलाच येते. मी लिहून देतो तुम्हाला. कारण का ही प्रयोग तुम्ही 2 दिवसाला करा भावांनो. 2 दिवसाला ठेवायचं. रोज जर ठेवलं भावांनो, आपल्याला प्रॉफिट घ्यायचा नसतं, आपल्याला तोटा करायचा नाही. मी तुम्हाला भावांनो तोटा असा करायचा म्हणून व्हिडिओ केला नाही. तुम्हाला प्रॉफिट सांगतो. तुम्हाला फक्त प्रॉफिट 2 दिवसात एकदा ठेवायची. रोज जर ठेवलं ना भावांनो, लय मग 15 दिवस पोती जायची नाही भाऊ. तुम्हाला सांगतो, आपल्याला 20 ते 25 दिवस पोतं घालायचे दोन्ही. त्यामुळे हे ध्यानात ठेवा, 20 ते 25 दिवस. रोज जर ठेवत बसला ना तुम्ही, ह्यांना कसं असतं, ह्यांचं पोट खराब होत असतं. लय बी ह्यांना जर चारलं ना भावानं, लय जर ह्यांना जर चारत बसलं ना, तर कसं असतं, ह्यांचं पोट खराब होत असतं. मग ह्यांना मग जुलाब लाग परत डॉक्टर हे काय इंजेक्शनमुळे खराब होते. ती इंजेक्शन आणि हे काय खराब होते. त्यामुळं लय बी ह्यांना बी अतिप्रमाण खाऊ घालायचं नाही. जास्त 2 दिवसात एकदा करा तुम्ही प्रयोग. मी माझं म्हणून ऐका भावांनो, खापरीन गोळी करा नक्की प्रयोग भावांनो. आता हे काही ह्यांना ठेवले आता पेंड आपण. आता ह्यांना हे 3 खाल्ले, आता हे बांधले ते म्हणून आता हे करायला लागले. ह्या 2 राहिले ते, ह्यांना 2 राहिले. तर हे काही कातड खराबच आहे बा, ही नुसतं खराब आहे. ह्याच्या अंग पाणी बी दिसत नाही काय नाही. बोकड भाऊ असलं दिसलं पाहिजे, असं बोकड दिसलं पाहिजे. कसं आहे बरं बघा बरं, नजरच फिरत ती माणसाची नुसती. असा बोकड जर असलं
आता ही खरडे बांडे ह्याच्या दिसतं ही जरा तब्येत आहे, ह्याच्या ह्या खरड्यावर काही बाबा मगाळगत आहे. तब्येत कशी पाहिजे बा, ती नुसतं पाणी अंगा पाहिजे बा. हे कसं पाणी नुसतं आहे का घरचा माल वेगळाच हो. कसा आहे बरं झंगऱ्या नुसता वगैरे. अहो ही कमीत कमी तुम्हाला सांगतो लय झालं. किती प्राईज लय का भावाने ही बोकाड भावानं 20च्या प्लस ही काय पाहिजे की ही असा ही बोकाड 20च्या प्लस घरचं माल आहे भाऊ ना. 20च्या प्लस तुटाय पाहिजे ही आकडा मी लिहून सांगतो तुम्हाला. हां कारण का की भावानं ही आत्ताशिक महिन्याचं बोकाड आहे. तर विचार करा अजून ह्याला 5-6 महिन्यात भावांनो किती मोठा होईल. हे भावांनो 2-2-2-2.5 महिन्याची बोकडं हे महिन्याचं ह्याच्या एवढं दिसायला लागलं. महिन्याचंच ह्याच्या एवढं दिसायला लागलं. विचार करा मग त्यामुळं भावांनो आपल्याला व्यवसाय करायचा आहे. मग व्यवसाय करायचा आहे तर 3 ते 4 महिन्यात आपल्याला एक काय आणायची, कारण लगेच आपल्याला दुसरी खोप आणायला लागते. एकलं की दुसरी खोप आणायची. त्यामुळं आपली बंद झालं नाही, चलन बंद नाही झालं पाहिजे. आपल्याला खर्च बी जास्त करायचा नाही. कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यायचे बाबा. कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यायचं ही ध्यानात ठेवा बाबा. मी तुम्हाला वारंवार सांगतो. आता हे भावना ही खर्च नाही काय नाही, ह्याला काय नाही, ह्याला खर्च बी नाही काय नाही. आता ह्याला खर्च आहे आपल्याला, पण आपण ह्याचा प्रॉफिट कसा काढायचा तुम्हाला सांगितलं मी. पण असं जर तुमच्या घरी जर शेळ्या असल्या तर ही खर्च बी नाही काय नाही, नुसता प्रॉफिटेबल आहे भावानं. ही 2 जे आहेत ना दोन्ही ही पाट्या ह्याचा काय विषय नाही. पण पाटी आपल्याला काहीच नाही, पाटी आपण घरीच ठेवतो. कारण की आपल्याला हा का हे बघून येऊ शकता हे कसं आहे हे शेरड जायते. पण बोकडा कारण की 2-3-4 जर शेरड जर असले ना किती तुम्हाला सांगतो. ही दिसते पांढऱ्या कानाची हिला भावानं बोकाड झालं. हिचं बोकाड भावानं आपण 18,000 बोकाड केली. एकुलते एक झालं. अजून तुम्हाला दाखवतो खाणं फुगले एकलंय भावानं पेत होता. अजून 5 महिने झालं तर पेतच होतं. 18,000 बोकाड ऐकलं. विचार करा 18,000 बोकड ऐकलं. आता ही जी आहे ना ह्या शिळीच आहे. हो का ह्या शिळीच आहे. तर तुम्ही बघून येऊ शकताय. आता हिला जी झालीत ना ही 2 झाली ते. हो का ही 2 झाली तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला. त्यामुळे भावांनो कमी खर्चात जास्त उत्पन्न काढायचं बघा. कमी का व्यवसायामध्ये तुम्हाला सांगते बोकड पालना तुम्हाला सांगतो कमी खर्चात जास्त उत्पन्न. आता हे तुम्हाला सांगितलं हे आता ही काय आपल्याला इकत आणून आपल्याला काय मोठी करून विकायची ती. त्याच्यामुळं कसं सांगू का आता हे आहे प्रॉफिटेबल आहे ह्यात पण ह्यात 3 पट प्रॉफिट आहे. ही जी आहे ती ना 3 पट प्रॉफिट आहे. त्यामुळे आता तुम्हाला बघू शकता पेंट सगळं खाऊन घेतली. तुम्ही म्हणसाल पेंट खाते ती का नाही ती कसं अहो बघून घेऊ शकतो. तुम्हाला सगळं डिटेल दाखवले आपण पेंट किती घेतली होती सगळं. हो का एक ना एक पुसून खाते पुसून खायला लागली ती. आता हे राहिलेलं खालचं खायला कानकोन करते ती. पण राहिलेलं शेरड आहे तीच आपली आहे. पण बोकडांना जास्त ठेवायचे. आता इथंच ठेवणार आहे मी दिवसभर पुसून 4-5 वाजून पुसून खाऊन टाकते ही तुम्हाला सांगतो. ह्यांच्यापासून पाठी उचलायचीच नाही. कमी खर्चात भावून जास्त उत्पन्न घ्यायची कार्य. आता ह्याची तब्येत ह्याची थोडी तब्येत आहे. ही खराब आहे. हे मग मेंगळं ही कसलं आहे मेंगळं हे मेंगळं आहे. त्यामुळं मी चालू केलं आहे भावून. मी जे चालू केलं तुम्हाला ते शेअर केलं भावून. हो का आपल्याला 3 ते 4 महिन्यात हे आपल्या बोकडं इकून टाकायचे. हे काय आणायचे ती आणि ह्याची तब्येती खराब आहे ती. व्यापारी आलं की बघितलंच पाहिजे नुसतं बा अरे भाऊ लयच माल भारीच आहे. जी दाम बोलल ती इकला पाहिजे आपल्याला. आता ती म्हणायचं हे मेंगळा दी बाबा 10,000 12,000 दे आपल्याला परवडल का नाही. ह्याच्या मेंगळ्याला हे जरा तब्येत करून ऐकला तर आपल्याला कमीत कमी 15, 16, 17 तर पर्यंत मॅक्सिमम आलं पाहिजे. विचार करा ही बाबा नका कसं झंगर बाबा हे बाबा हे 3 महिन्यात बोकडा 3 महिन्याचं आहे. ही पेत आहे अजून 3 महिन्याचं आहे. हे प्रॉफिटेबल आहे घरचाच आहे. हात पाय गोतला ह्याचा. हां कसा आहे जरा हे करतोय जरा काय झालं होतं की जरा ओरडत होतं असं. तर तुम्ही बघितलं भाऊनो आता तुम्हाला पण मी सोल्युशन सांगितलं. आता ही बोकडाला पेंट ठेवली. आता 2 पेंट घ्यायच्या
काय म्हणते खापरी गोळी 2 दिवसाला करायचं भावना, 2 दिवसाला, फक्त 2 दिवसाला रोज ठेवायचं, फक्त 2 दिवसाला हे करा. मी सांगितलंय ती बघा तब्येत 3 ते 4 महिन्यात कशा सुधारते ते. आणि अजून जर नवीन काही असलं, जर बोकडाबद्दल का बाबा तब्येती चांगल्या सुधारते ते, तर तुम्हाला मी ही व्हिडिओ करून तुम्हाला दाखवेल भावना. बघून घेऊ शकता. आता ही पेंट खायचे खाणं चालूच आहे. आता हे ह्यांचं खाणं चालू आहे. आता ह्यांनी दोघांनी खाल्ली, आता हे 3 ठेवली. आता तर मंडळी बघून घेतला असेल, आपण तुम्हाला दाखवलं पेंट सगळे घेतले, दाखवले बोकडांचा चारताना सर्व डिटेल शेअर केली. तर तुम्ही असं पाहून करा नक्की घरी. आपल्या जर तुम्ही बोकडं आणायला चालू केली असली तर तुम्ही असा प्रयोग करा नाही. पेंट 2 वंजळी तुम्हाला सांगितलं, पेंट 2 वंजळी घ्यायची, खापरी 2 वंजळी घ्यायची. भाऊन पेंडीचं पोते किंमत बी सांगितली तुम्हाला. गोळीची नंदन आहे भाऊन, आणि जीके गोल्ड ती खापरी. जीके गोल्ड आहे भाऊन 27 रुपयाला भाऊन. त्यामुळं लय झालं आपल्या 20 ते 25 दिवस पेंट घालवायची भाऊन, आणि लय झालं 4 महिन्याचा प्रयोग करायचा. 4 महिने फक्त लय झालं. आणि लय बी घालवायचा प्रयत्न करा, जास्त दिवस घालवायचा. 20 ते 25 महिन्यात, 1 महिना 1.5 महिना घालवायचा प्रयत्न करा. आपल्याला कमी पैशात जास्त प्रॉफिट करायचा आहे भावानो. मी तुम्हाला जास्त खर्चात घालवत नाही. आपल्याला कमी खर्च करून जास्त प्रॉफिट घ्यायचा आहे. त्यामुळे भावांनो, तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? मी जी बोकडांना जे खाऊ घालतोय ती तुम्हाला शेअर केलं, कारण तुम्ही जे आपल्या व्हिडिओला खूप प्रेम दिलं भावांनो. खूप अजून एकदा धन्यवाद भावांनो. असंच ही व्हिडिओ आपला भावांनो जी बोकड पालन करण्यासाठी इच्छुक आहे त्यांना शेअर करा. कसं बोकडांची तब्येत सुधारायची मी तुम्हाला डिटेल्स शेअर केली भावांनो. कशी बोकडांची तब्येत, ही घरगुती उपाय आहे भावांनो. तुम्हाला मी शेअर करतोय भावांनो. युट्यूब आपल्या धीरज ऑफिशियलच्या चॅनल मार्फत तुम्हाला शेअर करतोय. बोकडांचे असेच नवीन व्हिडिओ भावांनो आपल्या चॅनलवर भेटते भावांनो. आपण असंच भावांनो व्हिजिट देणार आहे. आपल्या जी बोकड पालनाचे मोठे शेड आहे ते त्यांना जाऊन व्हिजिट करणार आहे. कसे बोकड पालनाचे किती जाती आहे ते भावांनो मला माहित नाही त्या, पण आपण मोठे शेडवर जाऊन असे व्हिजिट घेणार आहे की बोकडांची किती जाती. मला भावांनो ती जात बी माहित नव्हती. तिची तुम्हाला खाली लोंबत होतं का ना, तिची जात नव्हती माहित. तर ते आपल्या कमेंट सेक्शन मध्ये एक जण जात टाकली भावना. ती जात वाचून घ्या तुम्ही. आता मी ती वाचली, पण आता ती मला 2-4 दिवस झाले ध्यानात नाही. आता व्हिडिओ स्किप करून नाही बघू शकत. तर तुम्हाला भावनो कसं वाटलं ब्लॉग? बोकडांचे नवीन तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनल धीरज ऑफिशियल चॅनल लाईफस्टाईल ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला सर्व भेटेल भावनाला. माझ्या घरचे असो, कुठले असो, कुठे कोणत्या प्रोग्राममध्ये असं मी सगळे व्हिडिओ करत असतो. तर भावना असंच सपोर्ट करत राहा आपल्या धीरज ऑफिशियल चॅनलला. तर कसं वाटलं बघ? जर आपले व्हिडिओ जर तुम्ही नवीन असलात तर चॅनल तर सबस्क्राईब करा. चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा भावना. बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपल्या डेलीची व्हिडिओ भावना, डेलीची कंटेंट तुम्हाला बोकडांचे नवीन बोकड पालन असो और असो आपले जे मुलं आहेत, आपले जे स्टुडंट आहेत आपल्या महाराष्ट्रातील, त्यांच्यासाठी भावना व्यवसायाची अशी संधी तुम्हाला मी नवीन आणणार आहे भावना. मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं, तुम्हाला आपले बोकड पालनाचा एक संधी सांगितली भावना. अजून दुसरे 2 संधी आहेत भावना, ती बी तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला जी तुम्ही घरी बसून बोकडांचं का केलं दुसरे अजून भावून आहे ती 2 संधी तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगतो. व्हिडिओ करून डायरेक्टली तुम्हाला मी आपले व्हिडिओ करून तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला सांगणार भावून. तर भेटूया भावून उद्या हिंदी ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र भावूंनो, हर हर महादेव भावूंनो.